विद्यालयाच्या आज या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असणारे संस्थेचे उपाध्यक्ष बोरासे तसेच ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर गाडगे, नेक्विन कंपनीचे सर्व गाडगे सर, तसेच आपल्या सर्वांचे मार्गदर्शक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबूशेठ खंडागळे, या शाळेचे प्राचार्य जोशी सर, त्यांचा सर्व सहकारी स्टाफ, समोर अनेक ग्रामस्थ या ठिकाणी बसलेले आहेत. त्यामध्ये मी सगळ्यांची नावं घेऊ इच्छितो, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. तरी प्राथमिक स्वरूपामध्ये पारगाव गावचे माजी उपसरपंच रामदास शेठ कट्टू असतील, विलास काका असतील, विजू शेठ असतील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पटेल असतील, अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, गोतराळ आहेत. आज आपण या ठिकाणी जो आज विद्यार्थ्यांसाठी हे दालन आपण आज खुल्लं करून दिलेलं आहे ग्रामस्थांच्या वतीनं, या इमारतीचं उभारणी करून अद्ययावत असे इमारत या ठिकाणी उभी राहिलेली आहे. अजून त्याच्यामध्ये अनेक सुधारणा आहेत, त्या भविष्य काळामध्ये होतील, त्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. मागील 60 वर्षापूर्वी संस्थेचे सर्व आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आपण ज्यांना भाऊ या नावाने ओळखतो, त्यांनी आपल्या परिसरामध्ये या भागाची गरज ओळखून मग या विद्यालयाची स्थापना केली, संस्थेची स्थापना करून त्या संस्थेचं पहिलं हायस्कूल पारगाव या ठिकाणी सुरू केलं आणि दुसरं हायस्कूल माझ्या माहितीप्रमाणे निमगावच आहे. 60 वर्षापूर्वी त्यांनी काळाची गरज ओळखून जसं या ठिकाणी ही शाळा स्थापन करून आपल्याला सर्वांना ज्ञानदान मिळवून द्यायचं काम त्या काळी भाऊंनी केलं. आणि आता जे आपला काका आपण जो हा विचार करतोय किंवा आता जी आगपाकड आपल्याला करावी लागती, ही आगपाकड आपण केली नाही पाहिजे. त्याचं कारण असं आहे, विशेष मी वैयक्तिक कोणाला दोष देणार नाही, पण ग्रामस्थांनी त्या काळी शाळेची स्थापना करून त्या काळी जर भाऊंनी तो विचार केला नसता तर कदाचित आपण शाळेच्या शिक्षणापासून आपला परिसर म्हणण्यापेक्षा आपल्यासारखे शिक्षणापासून दूरच राहिले असते. कारण आज या धावत्या युगामध्ये आज कोणी कुठेही शिक्षण घेऊ शकतं, कारण आज तशी आर्थिक परिस्थिती आपल्या परिसराची आहे. पण त्या काळी त्या माणसांनी जो विचार केला तोच विचार आता सुद्धा या धावत्या युगामध्ये आता आपण अस्तित्वात असणाऱ्या माणसांनी केला पाहिजे. आणि ग्रामस्थांनी किंवा ग्रामविकास मंडळाने जो निर्णय घेतलेला आहे की हे अद्ययावत इमारत उभी करून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा शिक्षणासाठी उपलब्ध करून द्यायच्या, त्या प्रयत्नांना कुठंतरी आपण एक खालीचा वाटा उचलून प्रत्येक ग्रामस्थाने हातभार लावावा, अशा प्रकारची विनंती मी सर्व ग्रामस्थांना करीन. आणि राहिला प्रश्न आमच्यासारख्या नेते मंडळींचा, तर नेते मंडळींनी सुद्धा संस्थेला काही गोष्टी देण्यामध्ये शासकीय फंडातली अडचण येते, तरी पण त्यातूनही मार्ग काढून काही मदत करता येईल का, त्याच्यासाठी समजा माऊली शेठ असतील, मी असेल, आम्ही प्रयत्न करून 100% त्या शाळेला काही शासकीय मदत देता येईल का त्याची चाचपणी करून निश्चित देऊ. आणि ग्रामस्थांनी सगळ्यांनी ही शाळा पूर्ण होईपर्यंत किंवा या शाळेमध्ये सगळ्या सुविधा या बिल्डिंगमध्ये तयार होईपर्यंत थांबू नये, अशा प्रकारची विनंती मी सर्व ग्रामस्थांना करतो. शाळा जरी भाऊंची असेल, आपला एक मानसिकता अशी करून ठेवलेली आहे, प्रत्येक गावची आहे. ते काही तुमचं गाव अपवाद आहे असं नाही, प्रत्येक गावामध्ये ती परिस्थिती आहे. माझ्याही गावामध्ये हा प्रश्न आहे,
पण माऊली शेठ आम्ही गेल्या 10 वर्षामध्ये ग्रामस्थांचं इतकं मत बदललेलं आहे की आज इमारत जुनीच आहे, पण त्याच्यामध्ये जर तुम्ही आता येऊन बघितलं तर जोशी सर परवा आले होते कार्यक्रमाला, इतकं सुंदर असं म्हणजे मुलांना सुविधा उपलब्ध त्या म्हणजे कॉलेजमध्ये करून दिलेल्या आहे की आता शाळेत आल्यानंतर असं वाटत नाही की इमारत जुनी आहे. अनेक सुविधा आणि त्या सर्व सुविधा ग्रामस्थांच्या योगदानातून त्या उभ्या केलेल्या आहेत. आणि आत्ता ग्रामस्थांचं कुठं मत असं तयार झालेलं आहे ही संस्था जरी भाऊंची असेल, पण त्या काळी भाऊंनी संस्था आणि भाऊ काय आपल्याकडून असं आहे का भाऊंनी संस्था काढली गावचे बुवा 4-2 लाख रुपये भाऊ घेऊन गेले. भाऊंनी आपल्या भागासाठी शाळा काढली आणि त्याचा फायदा आपल्याला झाला. मग आता आपल्याला फायदा झाल्यानंतर विजूशे दान करताना गुप्त दान करावं असं म्हणतात, तर आपण आपलं योगदान आहे ना देत राहावं. परमेश्वर दान करणारा आणि शाळेच्या ठिकाणी दान करणारा 100% परमेश्वर देईल. असो, मी जास्त वेळ आपला घेत नाही. परत एकदा मी सर्व विद्यार्थ्यांना आणि सर आता ग्रामस्थांचं काम करतील, पण शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची पण त्याच्यामध्ये जबाबदारी वाढणार आहे की जशा भौगोलिक सुविधा जशा ग्रामस्थ तुम्हाला उपलब्ध या इमारतीमध्ये करून देतील, त्याच प्रकारच्या जबाबदाऱ्या तुमच्या पुढे वाढणार आहे. आणि त्या प्रकारचे विद्यार्थी तयार करण्याचं काम सर्व शिक्षकांचं आणि संस्थेचं आहे. आणि विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे की एवढ्या मोठ्या सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर शाळेत आल्यानंतर आपण अभ्यासच केला पाहिजे. हे आता विद्यार्थ्यांच्या समोर आपण कधीतरी जेव्हा योग्य त्यावेळेस सांगू किंवा ही सांगायची वेळही नाही आली पाहिजे की आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की ज्या ज्या सुविधा आपल्याला उपलब्ध आहेत त्याचा फायदा होऊन आपण सर्वोत्तम म्हणजे जसं आता गाडगे सरांनी एवढ्या नाजूक परिस्थितीमध्ये ते इतके पुढे गेले. आता तर ह्या सगळ्या सुविधा आहेत, आता पुढे जाणं काही अवघड नाही. आणि मग आपल्या भागातील असे विद्यार्थी किंवा आपल्या परिसरातील सगळे नागरिक असे सुजन आणि सुफलम झाले पाहिजे अशा प्रकारच्या शुभेच्छा आम्ही देतो. आणि आम्हाला त्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल शाळेला आणि ग्रामविकास मंडळ असेल किंवा ग्रामस्थ असतील त्यांना मी धन्यवाद देतो. थांबतो. रामकृष्ण आहे.